एक पीस कोणतं? 50 रुपयाला रेट वाला. सिंगल पीस 100 रुपयाला. याच्यात तर मी मस्तवाला बुके घेऊन गेल. तुम्ही विचार करत असतील की मी गुलाबाची फुलं कोणासाठी घेतलेले. गुलाबाचा दिवस, एक प्रेमी आपल्या प्रेमीला गुलाब देतो. हा थांब आत नको लाव. थांबा. रोज डे असं आहे का? म्हणून आता राहू द्या असं. नाही तर डोक्यात. थँक्यू. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता वाजलेले सकाळचे 11:30 पावणे 12 झाले सॉरी. आणि ना मी आता उठला तर मी सकाळीच होता एकदम लवकर. सध्या लवकर उठतोय ना, मग कशी क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे करून येतो 9 वाजता. थोड्या वेळ परत झोपून जातो. दिवसभर कसं झोप नको लागायला, मग थोडी झोप कवर करून घेतो मी तेवढ्या याच्यामध्ये. तर आता झोपून उठलेलं आहे, आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. नाश्ता करत होता मम्मीने आज बनवलेलं आहे. पोळीमध्ये ना पत्ताकोबीची भाजी आणि त्यानंतर चीज वगैरे टाकून शिमला मिरची असं काही मम्मीने बनवलेलं आहे. जे मी खातो ना ते पण तुम्ही कधी ट्राय करत जा, घरी बनवून बघत जा. तुमच्या मम्मीला ते तुम्ही बनवून बघत जा, छान लागतं एकदम. म्हणून आम्ही मम्मीला सांगताय बनवायला. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा, मी याची पूर्ण रेसिपी सांगेल. माझं जेवण तर झालेलं आहे, जेवण नाही नाश्ता झाला आहे, पण मम्मीने अजून एवढे करून ठेवलेले आहे जेवणासाठी. मी जेवणाला पण हेच खातो. मग घरानंतर आधी रेसिपी सांगून ते पण बनवतील त्यांच्या घरी. म्हटलं आम्ही जे बनवता ना ते पण एकदा तुम्ही करून बघत जा, भारी लागतं. पत्ताकोबी, शिमला मिरची, टमाटर, कांदा लागतो आणि तिखट, मीठ, हळद, तेल. म्हणजे कसं बनवतात ते सांगते. सगळं लागतं ते त्यांना पण माहिती आहे. आणि बनवता कसं आता ती रेसिपी करेल ना मी, तेव्हा तू. नाही आता सांग. तेलामध्ये कांदा, शिमला मिरची, टमाटा टाकला की मग तिखट ते टाकलं की तिखट, हळद, मीठ टाकून द्यायचे आणि पत्ताकोबी टाकून द्यायची. आणि तू शेजवान चटणी नाही टाकत? शेजवान चटणी पोळीला लावते ती. तसं सांग ना. शेजवान चटणी पोळीला लावते. मग नंतर ती केलेली भाजी त्याच्यात भरते, चीज टाकते आणि रोल करते त्याला. आणि पण शेकून घ्यायचं, म्हणजे जे चीज आहे ते विरघळल्यावर भारी लागतं चीज मस्त एकदम. आता नक्की तुम्ही ट्राय करा, हळूहळू ऐका. ते समजलं नसेल मला पण माहिती आहे, मलाच नाही समजलं इथे, तर तुम्हाला म्हणून समजा परत ऐका, मग समजेल. मग बनवा आणि मला कमेंटमध्ये जाऊन सांगा जर तुम्ही बनवलं असेल तर. तुम्ही असं पण त्या भाज्या खातली ना, पत्ताकोबी खाता नाही का, ह्याच्यामध्ये टाकून बरोबर खाल्लं जातं टमाटा. हां, टेस्ट पण भारी लागते त्याची. म्हणून पोटभर खाऊ घालते. म्हणून आहे ना मम्मी काही वेगळे टेक्निक यूज करते. मला रोज नाही रोज असलं तर मजा येऊन जाईल आम्हाला. म्हणजे कधी कधी असं वेगवेगळं खाऊ घालते गाईस. आणि ना आता 2024 पण लागलेले आहे. त्यानंतर जानेवारी महिना पण संपला, 22 तारीख आली केव्हा निघाली काही समजलं नाही. आणि आता फेब्रुवारी महिना, खास करून कपल्ससाठी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीक सुरू झालेला आहे. आपल्यासाठी कोणी आपण काही नाही, आपलं त्याने जगात पाठवलं, आपण त्याच्यासोबत सेलिब्रेट करायचं. तर मी आता असा विचार केला आहे. काय विचार केला मी तुम्हाला जाऊन दाखवतो. असं तुम्ही आता क्रीम रोल खात होता बाई. क्रीम रोल आहे ना एक नंबर लागतो डायरेक्ट. जर तुम्ही येताय भेटायला तर क्रीम रोल नक्की घेऊन या, मस्त लागतो यार. तुला माहिती मी सकाळी आणलेले सगळे क्रीम रोल मीच खाल्ले. तीन मी खाल्ले, एक तू खाल्लं फक्त. मी सकाळी ना मस्त 7 वाजता मंदिरात होता, मग तिकडून डायरेक्ट क्रीम रोल घ्यायला गेलं. 7 वाजता मी ते क्रीम रोल आणले 4. मी ना आधी खाल्लेले होते, मला ती टेस्ट खूप आवडली होती. आणि ती चहाच्या स्टॉलवर ते भेटत होते. म्हटलं चहाचं दुकान तर आता उघडत असेल 7 वाजता. मग घेऊन आला होता याने, एक खाल्लं होतं. याची कुठून आणलं? ते शनीपेठमधून आणलं होतं. पण यांना एवढं मस्त होतं ना, 200 रुपयाचा तो बॉक्स आणि 24 पीठ आहे. त्याची जी क्रीम असते ना भाई, ती एकदम मस्त, एकदम गोड गोड होती. म्हणून मी आणलं होतं. आता आणायचं आहे का परत? दे 200 रुपये. मग एक काम कर गाईस, आता जे मी सांगितलं ना तिथे चाललेलं आहे. लेट्स गो. आपण कुठे चाललेलं आहे ते बघा तुम्ही. फक्त चालतोय सोबत? चाललं आहे मी फक्त कुठेतरी. का बरं? केव्हा येतोय? हो गाईस, वेदला पण यायला लागले मित्र भेटायला. ओ घरी जा रे, त्याला मी बाहेर घेऊन चालला आता. नाही रे, थांब रे. अच्छा मित्र आहे आणि तू गाडी चालवतोय, काही वाटतं तुला? एवढं मोठे झाले तुम्ही, लायसन आहे तुमच्याकडे? हा, दाखव. दोघी लायसन आहे डायरेक्ट.
बघा एवढा छोटा पोरगा गाडी चालवतो, पण त्याच्या हाईटवरनं कोण बोलेल की तो तर भेटायला आलाय ना तुला. मग कुठे चाललाय तू? हा भूपेच्या घरी एवढा दूर, मग कुठे फिरायला चाललाय तो? फिरायला नाही वाटलं, काही नाही वाटलं. त्यांना ऐकूच नाही गेलं. माहिती मी आला थोड्या वेळात आला मी. क्लास आहे आता त्याची अर्धा तासात. सुट्टी आज, सुट्टी. हा क्लास आहे, आज. क्लास आहे. मला नाही माहिती, पण तू क्लासला जा परत. काय चला, मी आता आलेला आहे गुलाब घ्यायला. बाई किती मस्त मस्त गुलाब आहे, पण मी घेऊ कोणाला? सिंगल आहे. लेट्स गो, बघू आता. बघून तर घेऊ कसे किती मस्त मस्त गुलाब आहे. ते पिंक कलर आहे, ऑरेंज पण आहे, ऑरेंज पण आहे, येल्लो पण आहे. कसे दिले दादा सांगा ना मला. ते 100 रुपयाला आहे दादा. एक पीस एक पीस कोणतं? 50 रुपयाला रेट वाला. पिंकवाला एक सिंगल पीस 100 रुपयाला. याच्यात तर मी मस्तवाला बुके घेऊन गेल. हे 50 रुपयाला एक पीस, 50 रुपयाला एक. ते 10 वाले आहे ते कोणते मग? साधे. हा ना, मग ते साधेच मागतोय ना मी. कुठे म्हणजे पिवळ्या कलरचे कितीला आहे मग? पिवळ्या कलरचा 50 रुपयाला. आजच्या दिवस चांगलेच भाव वाढवा तुम्ही. आजच्या दिवस काय पुढचे येणारे 7 दिवस चांगलेच भाव वाढवलेले. ते 10 वाले का? हा काटे त्याला बघा. काटे का? हो, त्याच्यापेक्षा तर हे बेटर वाटते. येतो मी. काहीच मला गुलाब तर घ्यायचं आहे, पण त्याआधी मी मम्मीला घेऊन येतो. ॲक्च्युली मम्मी ना हळदी कुंकूसाठी मावशीकडे गेलेली. मम्मीचा फोन आला ये, तर ना मम्मीला पण मंदिरात घेऊन येतो मी. मम्मीला पण घेऊन येतो, मग मला सांगतो मी कोणासाठी गुलाब घेत होता. तर काहीच मम्मीला मी आता आणलेलं आहे घरी. बघा मम्मी ना सध्या एकदम कुठे हळदी कुंकू. काय लॉटरी मग तुझी काय भेटलं तुला हळदी कुंकूमध्ये? किती हळदी कुंकूला तू जाऊन आली? 4-5. फक्त 4-5? 6-7. अजून किती बाकी आहे? अजून तरी 4-5 बाकी आहे. हो बापरे बिझी व्यक्ती. तर मी मम्मीला घेऊन जाणार होता, पण मम्मीला आता मंदिरात जायचं आहे. म्हटलं जाऊ दे, मी आता वेदला घेऊन जातो. मम्मीची तर लॉटरी असे डब्बे भेटत राहतात ना. ते काय भेटतं अजून डब्बे? मस्त भेटेल. हां, मग जमा करून ठेवायचं. ते केव्हा वापरायचं? वापरतो ना. हां. तर काहीच मी आता घेतलेली टोटल 6 गुलाबाची फुलं. तुम्ही विचार करत असतील की मी गुलाबाची फुलं कोणासाठी घेतलेली. तर बघा आपल्याला आहे ना या जगामध्ये पाठवणारे एकच आहे, ते आपले देवत म्हणजे गणपती बाप्पा, महादेव, श्रीराम. त्यांनीच आपल्याला या जगामध्ये पाठवलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला जन्म देणारे आपले आईवडील. तर काही फुल देवांसाठी आणि काही 2 मम्मी पप्पांसाठी. असं नाही की दर व्हॅलेंटाईन आपण कपलच सेलिब्रेट करू शकतो. एक फॅमिली पण सेलिब्रेट करू शकते ते व्हॅलेंटाईन वीक. त्यानंतर आपण देवतांसोबत पण सेलिब्रेट करू शकतो. असं नाही की फक्त ते कपलच हवे. त्यामुळे मी म्हटलं आपल्याकडे तर कोणी आहे नाही, आपल्याकडे तर हेच आहे, यांच्यासोबत आपण सेलिब्रेट करू. चला म्हटलं. तर मी इथे एकटाच नाही की जे गणपती बाप्पांसोबत आपल्या हिंदू देवतांसोबत रोज ते सेलिब्रेट करतात. माझ्यासारखे असे खूप येऊन गेलेले आधी. बघा तिकडे किती गुलाबाचे फुलं आहे. मला छान वाटतं. काही तुम्ही विचार करत असेल मी व्हिडिओ का बनवतो, तर मी यासाठी व्हिडिओ बनवतो की मला बघून कोणी देवी देवतांसोबत हे डेज सेलिब्रेट करायला पाहिजे. सो येणारे डेज तुम्ही ना असे गणपती बाप्पा, महादेव, श्रीराम, श्रीकृष्ण त्यांच्यासोबत सेलिब्रेट करा. तुम्हाला माहिती का आज काय? आज काय नाही हा तुम्हाला नाही म्हणजे आज रोज डे म्हणजे गुलाबाचा दिवस. एक प्रेमी आपल्या प्रेमीला गुलाब देतो. हा माहिती तुम्हाला त्याबद्दल? नाही का? हा पण म्हणजे असं नाही की फक्त प्रेमीच एका प्रेमीला देतो. म्हणजे मुलं आई वडिलांना पण देतात, कोणी मुलं देवांना पण देतात. ठीक आहे. काय एक काय तुम्हाला तर जे पाहिजे तुम्हाला खायला आणून देत जाईल.
गाईस मी आता आहे ना मंदिरातून आलेलो आहे घरी आणि ॲक्च्युली 8:30ला आहे ना आम्हाला बाहेर जायचं आहे. तर गिफ्ट पॅक करतोय मी. बघतो मी जाईल तर जाईल, नाही तर कसं मला आहे ना लवकर झोपावं लागेल. सकाळी लवकर उठावं लागतं त्यासाठी. मग मी बरोबर आता 10 किंवा 11 वाजता झोपूनच जातो. मला एक सांग, आज काय माहिती आहे? काय 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 माहित नाही का बरं? नाही माहिती खरंच? 8 तारीख आहे काय? 8 तारीख आहे आज. 7 तारीख 7 तारीख आहे आज. मला हां नाही माहिती. का बरं नाही माहिती? थांब मग डोळे बंद कर. एक मिनिट हा. डोळे बंद कर. हां मला घाई आहे. घाई घाई गेली घाई. थांब आत नको लव. थांब हा. काय? साप. काय? गुलाबाचं फुल. हा काय? काय? तू सांग ना. तू सांग ना, तुला नाही माहित का? किती छान दिसतंय ते. काय आज 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 आहे रोज डे. असं आहे का? म्हणून म्हणून ते किती छान दिसतंय यार. मी आणलेलं. लावेल हा? लाव लाव लाव. पप्पांना पण द्यायचं बाकी आहे. हा पप्पा कुठे असं कानामध्ये लावतील तिकडे. तर काही आता रात्रीचे 9 वाजलेले आणि आम्ही सगळेजण रेडी झालेले. पण आज पप्पांना विचारू, तुम्हाला माहिती का आज काय? आज काय? मला माहितीच असेल. माहिती पप्पांना माहिती आहे. माहिती आहे, मम्मीने सांगितलं. काय? पप्पा आता इंस्टाग्रामवर बघतच असतील ना. मम्मी सांगते असं 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 असं. रोज डे. हा मग मम्मीने नाही दिलं का? का बरं का? तू मला दिलं, आता तू हा मग पप्पांनाच देशील. हे घ्या मग. हॅपी रोज डे. हा मग तसं नाही. इकडे कानात. खिशात ठेवता. खिशात नाही का? ते कोटच्या खिशात चांगलं वाटेल ते. आता राहू द्या असं. नाही तर डोक्यात. थँक्यू. जे मी दिलेलं आहे तेच पप्पा मम्मीला देत नाही. तर काहीच आता वाजलेले 10:30 रात्रीचे. मी गेला होता बाहेर. आम्ही पूर्ण फॅमिली आता बाहेर गेले होते. तर आता परत आलेले आम्ही. पण मी आता रूममध्ये येऊन काय करतो माहिती का? जी काल मी गिटार काढली होती ना, की खूप महिन्यानंतर मी वाजवतो गिटार. तर तीच गिटार मी आता वाजवत होता. बघत होता जमते का नाही. पण हो, जसं जसं आहे ना आता हात चालताय ना, तर ती ट्यून समजायला येते की अरे हां इथे तर हे होतं, इथे तर ते होतं. पण आता ते एवढ्या दिवसांचा गॅप, एवढ्या महिन्यांचा गॅप पडलाय ना, तर मग एवढं लवकर नाही होणार ते. वेद लगेच शिकून जाईल. वेदनेसनं मला शिकवली होती. बस दादू बस तू शिकवली ना. बस आता मला झोपायचं पण आहे, मला वाजवायचं पण आहे. मी काय करू काही समजत नाही आहे. झोपेत वाजव. क्या जोक मारा रे. हट हलकट. सो हे गाईस गुड मॉर्निंग. तर आता आहे हा दुसरा दिवस आणि ना काल रात्री मी केव्हा झोपला मलाच माहिती नाही पडलं. ब्लॉगच एंड करायचा राहिला. आणि आता आहे ना मी गच्चीवर आलेला आहे. बाय द वे एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे जे ढग आहे ना एकदम पिंक झालेले, एवढं भारी दिसतंय ना. तर गाईस हे चेक करा. किती भारी दिसतंय. असं वाटतंय ना की सनसेट झालेला आहे. बट नाही, आता सकाळचा टाईम आहे. सनराईज होण्याचा टाईम आहे आणि त्यामध्ये आपला भगवा झेंडा फडकतोय. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्रीराम.